या सगळ्याची काय गरज होती? मी विचारही केला नव्हता. हो ना, त्याचा विचार करूनच हसू येतं. हे सगळे का असं करताय काही कळत नाहीये. बरोबर बोललीस. आई, ये बेटा. मी खोलीत जाऊन आराम करते. ए, बघितलं ना सर आल्यात? त्यांना हाय ना म्हणतात चाललीये. हॅलो सर. हाय बेटी. ती नेहमी अशीच असते सर. तिच्या म्हणण्याचं वाईट नका वाटून घेऊ. लहान मुलगी आहे ना, हळूहळू कळून जाईल. अच्छा, खूप उशीर झालाय, आता मी निघतो. कमीत कमी आज तरी खाऊन जा सर. नाही मॅडम, बघा बाहेर एक काम आहे मला. दुसऱ्या कुठल्या दिवशी येऊन ठीक खाईल. आहे सर. अच्छा, येतो मी आता. हो ठीक आहे सर. हे निशा, तुला माहितीये ते किती मोठे बँक मॅनेजर आहेत ते? त्यांच्याशी नीट न बोलून खोलीत चालली गेली तू? ते बँक मॅनेजर तुझ्यासाठी आई, माझ्यासाठी कोणीच नाहीये ते. तर मग मी का बोलायचं त्यांच्याशी? असं अजिबात बोलायचं नाही. ते खूप चांगले आहेत. कामात जर आमची काही चूक झाली ना, तर टेन्शन न देता आम्हाला छान समजावून सांगायचे. त्यांची ट्रान्सफर झाल्यानंतर तिथे काम करणं किती कठीण झालंय, तुला माहितीये? अच्छा, असं आहे का? तुला येऊन सांगितलं मी. माझंच डोकं फिरलं होतं. ठीक आहे आई. अच्छा, ते सगळं सोड. ते वारंवार आपल्या घरी काय येतात आहे? हे नेहमी नेहमी कुठे येत आहे? मागच्या आठवड्यात आले होते, आता याच आठवड्यात येत आहे. 2च दिवस झाले ना. तेच मी विचारते आई. ते मागच्या आठवड्यात आले होते ना, तर मग आज याची काय गरज होती? हे काय CID ऑफिसर सारखी बोलतेयस? मागच्या आठवड्यात इकडनं जात होते तेव्हा त्यांना कळलं की आपलं घर इथे आहे म्हणून आले होते ते. त्या दिवशी त्यांना महत्वाचं काम होतं म्हणून लवकर गेले ते. नीट बोलणं नाही झालं म्हणून ते आज परत आले. मी हो म्हटलं म्हणून आले ते. ओ, असं आहे. पण त्यांचं इथे वारंवार येणं मला काही बरोबर वाटत नाही आई. जरा सांभाळून राहा. ए, तुझं हे डोकं असं का विचार करत असेल? मी तुला म्हटलं ना, तो चांगला माणूस आहे. परत परत वाईट आहे म्हणून सांगतेस मला. ते चांगले आहे हे तूच सांगते, पण कोण केव्हा कसं बदलेल हे कोणी नाही सांगू शकत. हे बघ, उगाच फालतू गोष्टी करू नकोस. अच्छा, रात्री जेवणात काय बनवू? तुझी इच्छा आई. तू जे बनवशील मी खाऊन घेईल. जे हवंय ते आत्ताच सांग. नंतर म्हणायचं नाही की हे नाही बनवलं, ते नाही बनवलं. आत्ताच सांग काय हवंय. असं काहीच नाहीये आई. ठीक आहे, रात्रीच्या जेवणासाठी मी पोळ्या बनवते आता. एक्झाम जवळ आहे, चल अभ्यास कर आता. ठीक आहे. का ग अजूनही फोन मध्येच आहेस तू? पागल. घे खा. घरी एवढं काम आहे, काहीच करत नाही तू. सकाळी उठून कॉलेजला जाते, आल्याबरोबर फोन असतो. हीच तुझी सवयच झालीये. आणि जेवणही तुझ्यासाठी बेडरूम पर्यंत आणावं लागतं. तर यात एवढं ओरडायची काय गरज आहे? तू बोलवलं असतं तर मी आली असती. हो हो, मी बोलवताच तू आली असती ना. ठीक आहे ठीक आहे, जेवण कर. तुला आमच्या बँक मॅनेजर बद्दल काही माहिती नाहीये म्हणून त्यांना वाईट समजतेस तू. खरं तर ते खूप चांगले माणूस आहेत. खरं सांगायचं तर त्यांचं लाईफ पण आपल्या लाईफ सारखंच आहे. तुझा जन्म झाल्यावर 2 वर्षातच आपल्या दोघांना तुझे बाबा सोडून गेले ग. त्यानंतर खूप कष्ट करून मी तुला पोचलंय. तसंच त्यांना पण वाईफ नाहीये आणि त्यांना पण तुझ्यासारखीच एक मुलगी आहे. त्यांनी त्या मुलीला मोठं करून खूप शिक्षण सुद्धा दिलेलं आहे आणि तिचं लग्न सुद्धा केलं आणि आज त्यांची मुलगी US मध्ये सेटल आहे. परत त्या बँक मॅनेजर बद्दल सांगणं सुरू केलं तू? का ग नेहमी त्यांच्याबद्दल बोललं की तुझा मूड ऑफ होतो? आई, मी तुला आधीच सांगितलं आहे, ते फक्त तुझ्यासाठी बँक मॅनेजर आहे, माझ्यासाठी नाही.
ठीक आहे, लवकर खाऊन प्लेट दे मला. किचन मध्ये खूप काम आहे. हं? हं? सर तुम्ही बोला, कसे काय आले तुम्ही कशी आहेस, इथे? बरी आहेस ना? हां, मी ठीक आहे सर. आई ऑफिसमधून आली का? नाही सर, आई तर संध्याकाळी 6 वाजल्यानंतरच येईल आहे. ओ, असं आहे तर. आज तर बँकेचा हाफ डे आहे ना? जर असं आहे तर ती लवकर येऊन जाईल. बरं हे सांग, तू मला घराच्या आत बोलवणार नाही आहेस का? हो, ठीक आहे, ठीक आहे. आत या ना सर. हां. बसा ना. हां. काही प्यायला आणू मी? नाही नाही, काही हरकत नाही. थोड्या वेळाने पाहूया आपण. ठीक आहे सर, थोडं वाट बघा. मी आईला कॉल करते. हां, ठीक आहे, कर. हं. हं. आ. हां सर, मी आईला कॉल करून बघितला, पण तिचा फोन तर नॉट रिचेबल येतोय. ओ, असं आहे का? ठीक आहे, काही हरकत नाही. आई येईपर्यंत मी इथेच थांबतो. ती आली की तिच्यासोबत बोलून मी निघून जाईन. ठीक आहे सर, तुम्ही इथे वाट बघा. ठीक आहे बेटी. हं. 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 श्रीनिशा? श्रीनिशा?